नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. 100 दिवस 100 औषधे. दिवस आज आपला 19वा. आज आपण धानुका कंपनीचं कोनिका या प्रोडक्टविषयी माहिती घेणार आहे. कोनिकामध्ये आपल्याला कासुकामायसिन 5%, कॉपर ऑक्सिक्लोराइड 45% WP फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन घटक पाहायला भेटतात. हे दोन घटक कोणत्या पद्धतीने काम करतात, यांची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आपला जो पहिला घटक आहे कासुकामायसिनबद्दल आपण माहिती घेणार आहे. कासुकामायसिन हे बुरशीजन्य रोगाला ग्रोथसाठी जे प्रोटीन लागतं ते प्रोटीन न मिळू देण्याचं काम कासुकामायसिन हे घटक करतं. तसेच म्हणजेच बाधा घालण्याचं काम करतं. तसेच आपल्याला याच्यात सिस्टमिक ॲक्शन पाहायला भेटते. सिस्टमिक ॲक्शन म्हणजे भेटल्यामुळे आपल्याला असे दोन फायदे या घटकामधून पाहायला भेटतात. तसेच कॉपर ऑक्सिक्लोराइडमध्ये आपल्याला सिस्टमिक ॲक्शन पाहायला भेटते. म्हणजे झाडाच्या आतमध्ये राहून येणाऱ्या बुरशीवर नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला भेटतं. तसेच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, क्रिएटिव्ह ॲक्शन, इरेगेटिव्ह ॲक्शन. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे काय? येण्या अगोदर. क्रिएटिव्ह म्हणजे काय? आल्यानंतर. आणि इरेगेटिव्ह म्हणजे काय? बुरशीला मुळापासून काढण्याचं काम हे घटक करतं. तसेच याच्यात आपल्याला ट्रान्सलेमिनर ॲक्शन पाहायला भेटतं. म्हणजे पाना स्प्रे घेतल्यानंतर पानाच्या आरपारमध्ये शिरून पूर्णपणे तिला नष्ट करण्याचं काम इरेगेटिव्ह ॲक्शनमधून आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला भेटतं. तसेच हे बुरशीनाशक आपल्याला एक प्रकारचा लेअर कवच तयार करतं. पानावर आणि फळावर एक प्रकारचा लेअर तयार झाल्यामुळे दीर्घकाळापर्यंत आपल्याला रोगाचे नियंत्रण पाहायला भेटते. तसेच हे बुरशीनाशक एक फंगीसाईड त्याचबरोबर बॅक्टेरियासाईड म्हणून देखील आपल्याला पाहायला भेटतं. तसेच हे कोणत्या रोगावर, कोणत्या पिकावर कोणत्या प्रकारे काम करतं त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. जे काही वेलवर्गीय पिके असतील, फळ पिके असतील, भाजीपाला पिके असतील, त्याच्यावर आपण याची फवारणी करू शकतो. तसेच ब्लॅक रूट, तसेच बॅक्टेरियल लिप्स मोल्ड, तसेच ब्लास्ट, ब्लॅक रूट म्हणजेच फळावर पडणारे चट्टे, याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा रिपोर्ट पाहायला भेटतो. तसेच डाळिंब या पिकामध्ये तेल्या रोग येतो. तेल्या रोग म्हणजे ठिपके म्हणजे आपण त्याला तेलकट डाग असं म्हणतो. त्याच्यावर देखील आपल्याला उत्कृष्ट असा रिपोर्ट याचा पाहायला भेटतो. तसेच जे काही इतर बुरशीजन्य रोग असतील त्याच्यावर देखील आपल्याला चांगल्या प्रकारचा याचा रिपोर्ट पाहायला भेटतो. तसेच याची स्टेज, कोणत्या स्टेजला याची फवारणी केली गेली पाहिजे. फ्लावरिंग स्टेजला शक्यतो याची फवारणी केली नाही गेली पाहिजे, कारण की फ्लावरिंग स्टेजला फवारणी केल्यानंतर फुल ड्रॉपिंग होण्याची दाट शक्यता राहते. त्याच्यामुळे शक्यतो याची आपण टाळाटाळ करावी. तर शेतकरी मित्रांनो, याची रेन फास्टनेस कशी आहे तर 2 तासापर्यंत याची रेन फास्टनेस आपल्याला पाहायला भेटते. तसेच याचा कार्यकाळ 10 ते 12 दिवसापर्यंत याचा आपल्याला कार्यकाळ पाहायला भेटतो. तसेच हे प्रोडक्ट तुम्हाला स्प्रे घ्यायचा ठरला तर हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम असं याचं प्रमाण आहे. तसेच हे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 600 ग्रॅम या पॅकिंगमध्ये अवेलेबल होईल. धन्यवाद मित्रांनो.